इचलकरंजीतील 2.5 कोटींच्या घोटाळ्याने व्यापारी हादरले. आरोपीस 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. देशभरात विश्वासार्ह कापड बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहरातील व्यापारावर फसवणुकीचे गंभीर सावट पुन्हा गडद झाले आहे. तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात राजस्थानमधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकारांची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरातील कापड व्यापाऱ्यांचा व्यवहार प्रामुख्याने विश्वास व उधारीवर आधारित असतो. याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही सफेदपोश गुन्हेगारांनी बोगस कंपन्या उभारून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा उद्योग सुरू केला आहे. सुरुवातीला थोड्या प्रमाणात माल खरेदी करून वेळेवर पैसे देत विश्वास संपादन केला जातो आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात कापड व सूत उचलून देय रक्कम न देता संबंधित व्यापाऱ्यांना टाळाटाळ किंवा धमक्या दिल्या जातात. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हे स्वतःच्या नावावरील मालमत्ता इतर नातेवाईकांच्या नावावर वळवतात व कापडमाल लपवून ठेवतात. त्यामुळे तपास यंत्रणांसमोर खरी साखळी उलगडणे मोठे आव्हान ठरत आहे. या प्रकारामागे मोठे आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. पोलीस कारवाईनंतर एखादा आरोपी सापडतो व इतर आरोपी पसार होतात. अटक झालेल्या आरोपींना काही काळ कोठडी व तुरुंगवास भोगल्यानंतर जामीन मिळतो आणि पुन्हा अशाच गुन्ह्यात सहभागी होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे फसवणूक करूनही काही बिघडत नाही असा चुकीचा संदेश पसरत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान 2.5 कोटींच्या प्रकरणातील अटक आरोपीला आज शुक्रवारी दिनांक 20 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. इचलकरंजीच्या कापड व्यवसायाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी अशा गुन्ह्यांवर पोलिसांकडून कठोर आणि दीर्घकालीन शिक्षा होणे गरजेचे असल्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.